नमस्कार, मी सुरेखा आज घेऊन आली आहे एक साधी सोपी पण मस्त अशी रेसिपी। काय झालं आहे, आता आपल्याकडे थंडी पडलेली आहे तर आपल्याला पौष्टिक खाण्याची जास्त आवश्यकता आहे, कारण की हाडांना थंडीमध्ये पौष्टिक आहार हवा असतो। त्यासाठी मी घेऊन आली आहे आपल्याला 5 धान्यांची पौष्टिक अशी भाकरी। ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। त्यात जे मी पदार्थ घेतले आहेत भाकरीसाठी, ज्वारी घेतली आहे। ज्वारी ही शरीरासाठी हलकी फुलकी आहे पचायला। त्याच्यानंतर नाचणी घेतली आहे। नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आहे आणि अनेक घटक आहेत। परत बाजरी घेतली आहे। बाजरीमध्ये सुद्धा ती भरीव आहे आणि ती सुद्धा शरीरासाठी चांगली आहे। पुन्हा मी हिरवे मूग घेतले आहेत। हिरवे मूग सुद्धा शरीराला आवश्यक आहेत। पुन्हा त्यात मी काळे उडीद घेतलेले आहे अख्खे, ते सुद्धा हाडांसाठी मजबूत असतात। तर अशा प्रकारे ती आपण 5 धान्याची भाकरी करणार आहोत। आणि जसं आपण म्हणतो, हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सुंदर करा मस्तीने, तर असं एक सहजच मनात आलं की का नाही आपण ती हिरवाई आपण ताटात सुद्धा आणूया ना। निसर्ग तर आपण रोजच ते निसर्गातल्या पालेभाज्या खातो, पण आज ठरवलं की सगळं हिरवं हिरवंच ठेवायचं। मग ती गंमत आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशाप्रमाणे आपली थाली ही हिरवी थाली ठेवलेली आहे। तर हे आपलं एक युनिक आहे, तर त्याचा तुमच्यासोबत मी आनंद शेअर करणार आहे। तर ही आपली आहे हिरवी थाली। कळणाची भाकरी कशी करायची ते दाखवणार आहोत। आणि हे अतिशय पौष्टिक असतं, थंडीच्या दिवसांमध्ये हे छान असतं। एकंदरीत ज्वारी, बाजरी, अख्खे उडीद, अख्खे मूग आणि नाचणी असे एकूण ही 5 धान्य आहेत। ह्या 5 धान्य मिक्स करून थंडीसाठी ही भाकरी चांगली लागते। आता हे आहे आपलं भाकरीचं पीठ। या भाकरीमध्ये मळताना आपण मीठ सुद्धा घालू शकतो चवीसाठी, पण मी दळतानाच थोडंसं मीठ घातलेलं आहे। आणि हे पीठ उडदाच्या डाळीमुळे काय होतं, उडीद घातलेत ना आपण त्यात अख्खे काळे उडीद, त्याच्यामुळे पीठ चिकट होतं। मग यात खूप पाणी नाही घालायचं मळताना, थोडं थोडंसं पाणी घालायचं, नाही तर पीठ लगेच चिकट होऊन जाईल। जसं लागेल तसं हात ओला करून घ्यायचा आहे, खूप पाणी नाही घालायचं।
भाकरीला आपण असं तूप लावून घेणार आहोत. हे आता आपण मिरच्या तव्यावर टाकायच्या आहेत. आता आपण कोथिंबीरीची चटणी करणार आहोत. त्यासाठी हे साहित्य घेतलेले आहे. ही कोथिंबीर आहेत, हिरव्या मिरच्या, हा लसूण आहे सोललेला, चवीनुसार थोडीशी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि हे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हे सुकं खोबरं आहे आणि हे 1 चमचा दही आहे. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र वाटायचं आहे. चटणी तयार. यात जर आपण पुदिना घातला तर अजून छान टेस्ट येते. तुमच्याकडे याला गावाला कळणाची भाकरी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा. कधी कधी काय होतं, जेवण जात नाही आणि ही अशी काहीतरी क्रिएटिव्हिटी केली ना की जेवणाची एक वेगळीच मजा. ही तूप लावलेली कळणाची भाकरी, ही पालकची भाजी, हे कोथिंबीर चटणी, हा पापड, ह्या हिरव्या मिरच्या आणि हे आवळ्याचं गोड लोणचं. आहे की नाही गंमत?